थँक्यू, धन्यवाद. तर एका बाजूला नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नव्हता आणि एका बाजूला काय वाटतंय, कुठे काय कमी पडलेलं आहे या संदर्भातली चर्चा आपण अंबादास दानवे यांच्याबरोबर केलेलीच आहे. त्यानंतर आपल्यासोबत तातडीनं जोडले गेले आहेत, ज्या भाजपनं यश मिळवलेलं आहे त्या भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बबनराव लोणीकरजी आपलं स्वागत आहे लोकशाही मराठीवरती. बरं, अगदी काही क्षणांपूर्वीच आपण निकाल पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. 75% जागांवरती महायुतीला यश मिळालेलं आहे. मात्र सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे यावेळेला पाहिलं जात आहे. काय वाटतंय, या यशाचं नेमकं गमक काय आहे? जालना जिल्ह्यामध्ये हॅलो बोला बोला, आवाज येतो. जालना जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. परतूर नगरपालिका आम्ही 40 वर्षात पहिल्यांदा जिंकलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सभा झाली. देवेंद्रजींनी परतूर शहराला 700 कोटी रुपयाचा निधी दिला होता. आणि आम्ही विकासावर मतं मागितली. 132 कोटी रुपयाचे रस्ते झाले, 55 कोटीचा उड्डाणपूल झाला, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झालं, स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं 17 कोटीचं सभागृह झालं. आणि शहरामध्ये नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती आणि काँग्रेसच्या ताब्यात असताना 56 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले, 45 कोटी रुपये भूमिगत गटारला दिले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावानं 1 कोटी रुपयाचं मोठं सभागृह दिलं. आणि शहरातल्या सर्व समाजाच्या लोकांनी, हिंदू, मुस्लिम, दलित सर्वांनी खूप ताकदीनं आम्हाला मदत केली. आणि 1800 मतानं आमचे जे भारतीय जनता पक्षाचे शहाजी राक्षे म्हणून कार्यकर्ते आहेत ते मिस्त्री काम करत होते. त्यांची मुलगी प्रियांका ही 1800 मतानं निवडून आलेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि या निवडणुकीमध्ये 40 वर्षानंतर पहिल्यांदा आम्हाला घवघवीत असं यश मिळालेलं आहे. बरं, 40 नगरपालिका आमची अंबडची निवडून आली. यालाच पुढे मुद्दा मला घेऊन जायचा आहे की परतूर आणि अंबड नगर परिषदेत भाजपला मिळालेल्या तुमच्या या घवघवीत यशाचं मुख्य श्रेय तुम्ही कोणाला देणार आहात? विजयासाठी तुम्ही विशेष कोणतं नियोजन त्या ठिकाणी केलेलं होतं? आम्ही प्लान आराखडा तयार केला. मी कॅबिनेट मंत्री असताना 500 कोटी रुपये आणले. देवाभाऊंच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की नगरपालिका आमच्या ताब्यात आली तर आम्ही 500 कोटीचा निधी आणू. नगरपालिका पडली तरी 500 कोटीचा निधी आणला आणि या वर्षभरामध्ये 200 कोटीचा निधी आणला. त्याचा परिणाम असा झाला की विकासाच्या मुद्द्यावर परतूरच्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं. अंबडमध्ये सुद्धा घवघवीत अशा प्रकारचं एकतर्फी यश आलेलं आहे. आमचे आमदार नारायण कुचे आहेत तिथं. तीही नगरपालिका आम्ही जिंकली. जालना जिल्ह्यात 3 पैकी 2 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आहेत आणि जालना जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. मराठवाड्यात भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष आहे. राज्यामध्ये 129 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्यात शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे. शेतकऱ्यांचं पिकाची नुकसान भरपाई दिलेली आहे 31,000 कोटी. आणि शेवटी हे शहरं जे आहेत इथं सुद्धा शेतकरी राहतात. विकासाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा आणि या सगळ्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या. माझ्या विधानसभा मतदारसंघात 300 गावात डांबर रोड, 300 गावात सभागृह, सांस्कृतिक सभागृह, 300 गावात सिमेंट रोड, 300 गावाची वॉटर ग्रीड आहे. 2 वर्षापासून फिल्टरचं पाणी पितात लोक 200 गावामध्ये. आणि जिल्ह्यामध्ये जो काही विकास झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आता आमची नजर आणि आमचा डोळा आहे तो महानगरपालिका जालना आणि जालन्याच्या पुढच्या 5 वर्षाचा प्लान आराखडा आम्ही बनवलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, 1 माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि ताकदीनं आम्ही ही महानगरपालिका जिंकणार. पहिला महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल आणि आमचा प्रयत्न आहे की महायुती करायची आणि महायुतीच्या
50 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या. मागच्या जिल्हा परिषदला भारतीय जनता पक्षाचे 23 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले बर बर आणि 23 असताना आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं. ज्यांचे 13 जिल्हा परिषद निवडून आले त्यांचा अध्यक्ष झाला शिवसेनेचा. ज्यांचे 13 निवडून आले ते शरद पवार साहेबांच्या गटाचा याचा उपाध्यक्ष झाला जिल्हा परिषदचा. आणि 3 पक्ष एकत्र आले, वेगळी वेगळी विचारधारा, एकमेकाच्या विरोधात लढणारे हे 3 पक्ष अभद्र युती झाली. आणि त्यावेळेला आमचे 23 जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही विरोधी पक्षात बसलो. बर या वेळेला आम्ही जिल्हा परिषदेला 30 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार, युती करण्याचा प्रयत्न करणार. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा बरोबर आहे. अध्यक्ष. आपल्या मनात नेमकं काय आणि त्याचं मराठवाड्यातल्या नियोजन काय आहे हे विकासाच्या महाराष्ट्रासमोर प्रश्नावर तुम्ही निवडून दिलेलं मांडलं. आहे. जालन्याशीच निगडीत मला विचारायचं, जालन्यातील 3 पैकी 2 नगर परिषदांवरती भाजपनं वर्चस्व मिळवलं, मात्र भोकरदनमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी विजयी झालेली आहे. जिल्ह्याच्या या बदलत्या राजकीय समीकरणांवरती तुमचं नेमकं मत काय? कुठेतरी ही धोक्याची घंटा म्हणून समजता का? कारण महापालिकेवरती तर आपण जातोच आहे, मात्र जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचं काय करणार? भोकरदन मध्ये आम्ही विजयाचं गणित मांडलं, विकासाचे मुद्दे मांडले. पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी उतरला. मी स्वतः प्रचारासाठी गेलो होतो. आम्ही 3 आमदारांनी तिथं प्रचार केला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे 15 दिवस तळ ठोकून भोकरदनला होते. पण भोकरदनची जी परिस्थिती आहे, सामाजिक जे समीकरण आहेत, तिथं वोट बँकेचं थोडं राजकारण आहे आणि जातीय समीकरणामुळं आणि लोकांनी आम्हाला तिथं कौल दिला नाही. पुन्हा आम्ही प्रयत्न करून पुढच्या वेळाला भोकरदनची नगरपालिका जिंकून निवडून आणू. बरं निवडून आणणार त्याचा तुम्ही विश्वास व्यक्त करताय. नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विराजमान झाल्यानंतर आता परतूर आणि अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचा पुढचा अजेंडा आणि प्राथमिकता तुम्ही कशाला देणार आहात? कारण 40 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत निघालाय. मोदीजींचा नारा आहे सबका विकास, सबका साथ और सबका विश्वास. या वेळाला मुस्लिम वार्डामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला लीड आहे. दलित वार्डामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला लीड आहे. आणि अगदी इंदिरानगर पासून ते साठेनगर पर्यंत सगळीकडे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला पहिल्या राऊंड पासून लीड मिळालेली आहे. विक्रम झालेला आहे. 40 वर्षात विक्रमी विजय मिळाला. 1800 मताची लीड आहे. आणि यांच्या आघाड्या होत्या, वेगवेगळे जे काही राजकीय पक्ष आहेत यांच्या आघाड्या होत्या. भारतीय जनता पक्ष एकटा लढला तरी भारतीय जनता पक्षानं आता विजय मिळवलेला आहे. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष 30 पेक्षा जास्त जागा जिंकेल. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल. आणि आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे. आणि ती महायुती करण्याच्या संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि अजितदादा पवार गटाचे माननीय अरविंद अण्णा चव्हाण, अर्जुनराव खोतकर यांच्याशी बोलणी चालू आहे. आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. धन्यवाद बबनराव लोणीकरजी, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर इतका मनमुरादपणे संवाद साधला. दुसरीकडे आपल्या पक्षाला मिळालेलं यश आणि त्याच्या मागचं गमक आणि तोडलेले अनेक रेकॉर्ड्स याविषयी चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर लगेचच आपण वळतोय पुढे, ते म्हणजे राष्ट्रवादीच्या यशाकडे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे.